नमस्कार, मी ॲडव्होकेट रेखा घनश्याम कोचुरे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा 2026चे इलेक्शनमध्ये मी कॅन्डिडेट होते आणि माझा बॅलेट पेपर नंबर होता 72. आमचं इलेक्शन झालेलं आहे 24/3/2026 रोजी आणि आमचं काउंटिंग सुरू होणार होतं 6/4/2026 रोजी. या 24/3/26 ते 6/4/26 आमच्या निदर्शनास असं आलं होतं की याच्यामध्ये बरेचसे फ्लॉ आहे. काउंटिंगच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी समजल्या जाणार नाही, तिथे बरेचसे फॉल्ट्स आहेत की जेणेकरून जे इलेक्शन आहे ते कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस खूप आहेत. मग याच्यासाठी आम्ही विचार केला की याच्यासाठी आपण हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल करू आणि हाय कमिटी पॉवरकडे, हाय इलेक्शन कमिटी पॉवरकडे आपण एक पिटिशन फाईल करू, ॲप्लिकेशन फाईल करू. त्याप्रमाणे आम्ही विचार केला की त्याच्यात CCTV जे आहे, जे दोन हॉलमध्ये काउंटिंग प्रोसेस सुरू होणार होती. त्या 2 हॉलमध्ये अनेक टेबल्स होते, ज्यात प्रत्येकी काउंटिंग जो एजंट होता, काउंट करणारी जी व्यक्ती होती बार काउन्सिलने अपॉइंट केलेली, तर ती व्यक्ती आहे तिला 75 असे बॅलेट पेपर दिले जाणार होते आणि ते बॅलेट पेपर आहे ते काउंट केले जाणार होते. परंतु ते बॅलेट पेपर आहे ते आम्हाला समजू शकत नव्हते. आम्हाला समजणं आवश्यक होतं की त्याच्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्शियल वोट, सेकंड प्रेफरन्शियल वोट, थर्ड आणि फोर्थ प्रेफरन्शियल वोट आहे हे कोणाला दिले गेले, ते तिथे समजणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही डिमांड केलेली होती की प्रत्येक टेबलवर CCTV कॅमेरा असणं आवश्यक आहे. CCTV कॅमेरा असणं फक्त तेवढंच आवश्यक नव्हतं, तर CCTV कॅमेऱ्याचा जो लाईव्ह करणं आवश्यक होतं, तिथे जी प्रोसेस चाललेली होती ती लाईव्ह करणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे आम्ही तिथे डिमांड केलेली होती. याच्या व्यतिरिक्त अजून एक डिमांड होती की जेणेकरून आम्हाला बार काउन्सिलकडून हे सांगण्यात आलेलं होतं की बॅलेट पेपर तुमचा क्लिअर हवा आहे आणि तो इतका क्लिअर हवा आहे की त्या बॅलेट पेपरवर साधा डॉट जरी असला तरी तो बॅलेट पेपर इनव्हॅलिड धरण्यात येईल. ते बॅलेट पेपर इनव्हॅलिड धरण्यात येईल असं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की ते आम्हाला लक्षात आलं की बाबा कोणीही तिथं त्यांच्या हातात जर पेन असला तर चुकून माकून जर त्यांनी एक डॉट जरी त्या बॅलेट पेपरवर लावला तरी ते बॅलेट पेपर इनव्हॅलिड होणं शक्य आहे. मग आम्ही हीही डिमांड केलेली होती की बॅलेट पेपर जे काय कोणी काउंट करत आहेत, बार काउन्सिलचे जे व्यक्ती तिथं बसलेले आहेत, ऑफिसर्स बसलेले आहेत, त्यांच्या हातात असं कोणतंही इन्स्ट्रुमेंट असता कामा नये जेणेकरून ते बॅलेट पेपरला इनव्हॅलिड ठरवू शकतील आणि हे जे इलेक्शन आहे हे कॉम्प्रोमाइज होऊन जाईल. अशा सगळ्या डिमांड आमच्या होत्या. त्या आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या होत्या. हायकोर्टाचं जे पिटिशन होतं ते हायकोर्टाचं पिटिशन आम्ही बार काउन्सिल ते सुप्रीम कोर्टाने अपॉइंट केलेली जी हाय पॉवर कमिटी आहे, इलेक्शन कमिटी, त्यांच्याकडे पाठवलेली होती. त्याचप्रमाणे हायकोर्टाला 2-3 दिवस सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही सेकंड डे इमिजिएट बार काउन्सिल जे हाय पॉवरची कमिटी होती, इलेक्शन कमिटी होती, त्यांच्याकडे आम्ही एक वेगळ्या फॉर्मॅटप्रमाणे, त्यांच्या फॉर्मॅटप्रमाणे आमचे ऑब्जेक्शन रेज केलेलं होतं. तिथेही ॲप्लिकेशन दाखल केलेलं होतं. या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊन बार काउन्सिलचे इलेक्शन कमिटी जी आहे, हाय पॉवर इलेक्शन कमिटी आहे, त्यांनी आमचे टोटल डिमांड एक्सेप्ट केलेले आहे. आज जी बार काउन्सिलची इलेक्शन काउंटिंग सुरू आहे ती काउंटिंग त्यांनी लाईव्ह केलेली आहे. प्रत्येक टेबलवर त्यांनी CCTV दिलेला आहे आणि आज आपण ती लाईव्ह आपल्याला समजू शकते की काय कुठे कसं चाललेलं आहे, कोणाला कोणते प्रेफरन्शियल वोट मिळालेले आहे आणि कोण किती पुढे आहे, कोण किती मागे आहे. या सगळ्या गोष्टींवर प्रत्यक्ष म्हणजे हे मी केलेलं आहे. पण थँक्स करू इच्छिते मी बार काउन्सिलचे हाय कमिटी चे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजय नाथानी, त्यांना पण मी थँक्स करू इच्छिते. आणि आमचे जे आहे की बाबा ऐश्वर्या मॅडम होत्या, पुन्हा हिरोळे मॅडम होत्या आणि तोशिता मॅडम होत्या, तोशिता बिरोड मॅडम होत्या, पारस होता, ह्या सगळ्यांनी मला जी मदत केलेली आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये दाखल करण्यामध्ये. पुन्हा एक सारनाथ, ॲडव्होकेट सारनाथ आहे जे हायकोर्टामध्ये पण काम करतात आणि त्यांनी जे पिटिशनमध्ये पण आम्हाला मदत केलेली आहे, त्यांना पण मी थँक्स म्हणू इच्छिते. थँक्यू.